नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बातमीपत्रात स्वागत। बातम्या माजी सैनिक चिखलवाड यांनी केलेल्या आरोपाची। महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलपर्यंत 100 फुटाचा रस्ता व्हावा व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा, यासाठी मातंग समाज व माजी सैनिक संघटना प्रयत्न करत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला असून शॉपिंग सेंटर पाठीमागे घेण्याचा प्रस्ताव पाठवण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत। तर अनेक वर्षापासून या शॉपिंग सेंटरमधील दुकानाचा लिलाव झाला नसल्याने दुकाने रिकामी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। परंतु तहसीलदार तथा मुख्याधिकारी हे चालढकलपणा करून वेळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चिखलवाड यांनी केला आहे। पाहूया बालाजी चिखलवाड यांनी काय म्हणाले। हे गेल्या 8 ते 9 महिन्यापासून महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत हा रोड 100 फुटाचा व्हावा, त्याच्यावरचं अतिक्रमण हटावं आणि सकल मातंग समाजाची पण भूमिका होती की अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा म्हणून गेली 6-7 महिन्यापासून आम्ही लढत आहोत। आणि ही लढाई लढत असताना राजकीय असतील, अधिकारी असतील, यांच्याकडून आम्हाला खूप त्रास होत आहे। कारण हा रस्ता 100 फुटाचा आहे आणि हा राज्यमार्ग आहे म्हणून हे सिद्ध करण्यासाठी माजी सैनिक संघटनेला तब्बल 6 ते 7 महिने लागले याचे पुरावे गोळा करण्यासाठी। पण यामध्ये होत आहे काय, सुरुवातीलाच आपल्या कंधारचे तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रशासक म्हणून शिव यांनी सुरुवातीपासूनच या मॅटरला, या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, संघटनेकडे आहेत। त्यांनी जे वेगळे वळण देण्याचं जे काम करत आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। यांनी सुरुवातीलाच नगर प्रशासनाने जे पत्र दिलं होतं, हा रस्ता डीपी प्लॅन मध्ये नसून हा रस्ता राज्यमार्ग आहे आणि पीडब्ल्यूडीने बांधकाम विभागाने आपल्या GR नुसार कारवाई करण्यात यावी म्हणून। पण यांनी त्याच्यावर भूमिका बदलली। सकल मातंग समाजाचं नेतृत्व करणारे मामा गायकवाड यांना 10 दिवस उपोषणाला बसवलं आणि 10 दिवस उपोषणाला बसवल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांनी समिती नेमवली आणि त्या समितीला अचानक रात्रीच्याला साईन करून त्यांनी हा रोड डीपी मध्ये आहे म्हणून त्यांनी लिहून लेखी त्यांना दिलं आणि त्याच पत्रावरून पीडब्ल्यूडीने आणि टाउन प्लॅनिंगने आलेल्या त्या समितीने त्यांनी 18 मीटर रोड हा उपलब्ध आहे म्हणून त्यांनी अहवाल सादर केला। अहवाल सादर केल्याच्या नंतर संबंधित व्यापाऱ्यांना आम्हाला नगरपालिकेच्या ईमेलवर तो प्रस्ताव पडला, समितीचा अहवाल पडला आणि लगेच हायकोर्टामध्ये पण दाखल झाला। यामध्ये कुठेतरी यांची दाल में कुछ काला है ऐसे यांचं काहीतरी मेल मिलाप होता, म्हणून आम्ही त्या समितीवर आक्षेप घेतला आणि आक्षेप घेऊन देवाला ते सहन झालं नाही। पापाचा घडा भरलेला होता, तो जो अधीक्षक होता तो अधीक्षक अँटी करप्शन मध्ये सापडला। त्याच अनुषंगाने तहसीलदार साहेबांना आम्ही संघटना वैयक्तिक जाऊन भेटलो, मी वैयक्तिक भेटलो, साहेबांना सर्व या शहराचा इतिहास सांगला आणि साहेबांनी इतोर सुद्धा म्हणले, साहेब आम्हाला कलेक्टर, जिल्हा अधिकारी म्हणजे आमचा तो बाप आहे आणि त्यांचं आम्हाला 2 ओळीचं उत्तर लागतंय, आम्हाला वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावं लागतं। सुरुवातीला तर यांनी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं नाही, जे सत्य परिस्थिती ती लिहून दिली, त्याच्यानंतर यांनी त्याच्यावर बदलले। मग आम्ही कलेक्टर, जिल्हाधिकाऱ्याकडे, साहेबांकडे आम्ही गेलो, माजी सैनिक संघटना। जिल्हाधिकारी साहेबांनी मीटिंग लावली, मीटिंग लावून संबंधित डिपार्टमेंट, जे जे या रस्त्याच्या संबंधित डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांशी बोलवलं, संघटनेला बोलवलं, सकल मातंग समाजांना बोलवलं आणि तिथं हिअरिंग झाली। हिअरिंग मध्ये क्लिअर तहसीलदार, जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले की हा रोड राज्यमार्ग आहे आणि तुम्हाला याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागेल आणि पर्याय काढून तिथलं अतिक्रमण हटवून रस्ता बनवावाच लागेल। हे त्याच्यामध्ये चर्चा झाली, आमचं क्रॉस पॉइंटिंग झालं तिथं आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी शेवटी सत्याचा विजय म्हणावा लागेल, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले। त्या आदेशामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्सचं पुनर्रचना करण्यात यावी, त्याचा प्रस्ताव पाठवावा। जो 18 मीटर रोडचं जे उपलब्ध आहे, 18 मीटर रोडचं जे बॅलन्स त्यांना बजेट, ते बजेट जेवढं 18 मीटरचं उपलब्ध आहे तोपर्यंत त्याचं काम सुरू करावं आणि उर्वरित जे आहे रोड जे अतिक्रमणामध्ये गेलेलं आहे 20 फूट 40 फूट जे शिल्लक आहे त्याचा प्रस्ताव 100 फुटाच्या प्रस्ताव तयार करून संबंधित डिपार्टमेंट कडून मंजुरी घेऊन काम करण्यात यावं। आणि विशेष एक बाब तहसीलदार साहेबांनी त्याच्यात नमूद केलेली आहे की जे तहसीलदार नगर प्रशासनाचं
व्यापाऱ्यांमध्ये जे लीजचं जे चालू आहे, लीज वाढवण्यासाठी जे त्यांचं जे होतं, यांनी नोटिसी दिल्या होत्या दुकान खाली करा म्हणून, तर त्या नोटिसीची कारवाई पूर्ण करावी म्हणून कलेक्टर साहेबांनी असं स्पष्ट लिहिलेलं आहे. पण दुःखद गोष्ट म्हणजे काय, एक मनाला गोष्ट लागणारी किंवा भावनिक, आता भावनिक होऊन तर चालणार नाही प्रशासनासोबत, यांना कागदावरच बोलावं लागतं आणि ते आम्ही कागदावर बोललं. पण आपले महाशय कंधार तालुक्याचे तहसीलदार, दंड अधिकारी, ज्यांना तालुक्याचा देव समजतो, त्या देवालाच हे पचत नाही असं मला वाटत आहे. कारण हे आदेश आल्याच्या नंतर हे श्रीमान म्हणतात की मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलतो. मला एक हिंदी बाणाच्या माध्यमातून या तहसीलदार साहेबांना, आदरणीय सन्माननीय या बोरगावकर साहेबांना विचारायचं आहे, साहेब तुम्ही मोठे आहात की जिल्हाधिकारी मोठे आहात? वरिष्ठ कोण आहे? जर तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांनी आदेशित केलेलं आहे तर तुम्ही त्या आदेशाचा अपमान का करत आहात? त्या आदेशाची अवहेलना का करत आहात? तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याची, तुम्ही आम्हाला बोललं होतं की मला 2 ओळीचं आमच्या जिल्हाधिकाऱ्याकडून पत्र येऊ द्या. साहेब तुम्हाला 2 ओळी सोडून आम्ही हातभर ओळीचं पत्र आणून दिलं. आता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काय म्हणून विचारता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचा अपमान का करता तुम्ही? आणि याच्यातून एक स्पष्ट होत आहे की या तहसीलदार साहेबांना या कंधारमध्ये या राजकीय, इथल्या या गलिच्छ राजकारणामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याचा इंटरेस्ट आहे असं वाटतंय मला. कारण मी त्यांच्यावर आरोप करत नाही, माझ्याकडे प्रूफ आहेत. तहसीलदार साहेबांनी जर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश केला असेल तर त्या आदेशाचं पालन करून कंधारच्या विकासासाठी 100 फुटाचा रस्ता करून त्या पुनर्रचनेचा प्रस्ताव, त्या रस्त्याचा प्रस्ताव यांनी तात्काळ घेऊन जिल्हाधिकारी साहेबांना पाठवून या व्यापारी संकुलन खाली करून कंधारवासियांना न्याय दिला असता. आज तो आदेश येऊन 15 दिवस झाले, पण या महाशयांनी त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, फक्त वेळ काढूपणा कराले. आणि या तहसीलदार साहेबांनी काय केलं, व्यापारी ज्यावेळेस कोर्टात गेल्याच्या नंतर त्यांनी स्टे साठी अपील केली, कॅरेट दाखल केलं आणि लीज वाढून भेटावे म्हणून यांनी कोर्टात विनंती केली. तर याच महाशयांनी, लक्षात घ्या मी काय म्हणत आहे, मी त्यांच्यावर आरोप करत नाही, परिस्थिती सांगत आहे, हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या ऐकणाऱ्यांनी. या महाशयांनी, तहसीलदार साहेबांनी काय केलं, शे दाखल कसा केला, व्यापाऱ्यांच्या विरोधात केला, कायदेशीर बाबीने केला की आम्हाला लीज वाढवून देता येत नाही, यांना स्टे देता येत नाही. हा शे दाखल केल्याच्या नंतर कोर्टानं व्यापाऱ्याची जे याचिका आहे ती खारिज केली. कारण या तहसीलदार साहेबांच्या, नगर प्रशासनाच्या शे दिला त्या शेवर खारिज केली, ते व्यापारी जिल्हा कोर्टामध्ये गेले. आणि आता हे महाशय काय म्हणतात की व्यापाऱ्यांना आम्हाला लीज देता येते वाढून. मग आता मला असं वाटत आहे की हा तहसीलदार, आमचा आदरणीय तहसीलदार, आमचे महोदय यातून विकल्या गेलेले आहेत, विकून घेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा राजकीय लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन काम करण्याचं काम करत आहेत. आणि कंधारमध्ये एक विषमता, एक नागरिकांमध्ये विषमता, अनेक समाजामध्ये, या व्यापाऱ्यांमध्ये आणि समाजामध्ये, कंधारवासियांमध्ये वाद लावण्याचं यांचं एक षडयंत्र दिसत आहे. मला बोरगावकर साहेबांना विचारायचं आहे, साहेब जर तुम्हाला व्यापाऱ्यांना जर लीज देता येत असेल आणि व्यापाऱ्यांचे जर दुकानं खाली करता येत नसेल तर तुम्ही कोर्टामध्ये लेखी का दिलं? त्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता? आणि जर तुम्ही कोर्टामध्ये जर व्यापाऱ्यांना नाकारला असेल तर तुम्ही आता व्यापाऱ्यांना तुम्ही का सहारा देण्याचं काम करा? याचा मतलब तुम्हाला व्यापाऱ्यांकडून काहीतरी लूट करायची असेल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे सर. मी तुम्हाला ऑफिसमध्ये तुम्हाला कागदाने विनंती करून बघितली, पण तुम्ही ते काही ऐकायच्या मार्गावर नाहीत म्हणून आज मला लाईव्ह यावं लागलं. तुम्ही आमच्या कंधारमध्ये, साहेब तुम्ही कंधारचे दंड अधिकारी आहात, तुम्ही न्याय देवता आहात, तुमच्याकडून आम्हाला खूप काही अपेक्षा आहेत, पण तुम्ही कंधारच्या भोळ्या बाबड्या जनतेच्या अपेक्षाचा भंग करू नका. आमच्या कंधारला एक शाप लागलेला आहे, इथं श्रेयवादामध्ये आमच्या कंधारचा सत्यानाश झालेला आहे. साहेब तुम्ही तरी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ नका. तुम्हाला श्रेयवाद पाहिजे की पैसावाद पाहिजे की काय पाहिजे ते तरी आम्हाला कळू द्या. आणि यानंतर हा विषय इथं संपला, त्याच्यानंतर तुम्ही व्यापारी संकुलनामध्ये काय केलं? व्यापारी संकुलन, नवीन व्यापारी संकुलनाच्या बोलीमध्ये तुम्ही तेच काम करत आहात आणि ते तुम्ही काम शेवटी केलं. काही दिवसानंतर माझ्याकडे प्रूफ येतील, माझ्याकडे जे
सबळ पुरावे येतील त्यावेळेस तुम्हाला त्या नवीन व्यापारी संकुलन रद्द का झालं ते पण मी तुम्हाला सांगेल लाईव्ह मध्ये येऊन। यांनी कोकण दुकानदारांनी ऍप्लिकेशन संगमवाडीच्या लोकांनी गुंटूरच्या लोकांनी यांच्याकडे तक्रार केली। साहेब मयत व्यक्तीचे नावे आणि लग्न झालेल्या व्यक्तींचे महिलांचे नावे कमी न करता दुकानदार लुटत आहेत। तुमच्याकडे पत्र दिलं, तुम्ही काय केलं, सोशल मीडियावर आलात, एक बातमी लावलात आणि दुकानदारावर कारवाई करण्यात येईल, गुन्हे दाखल करण्यात येतील। साहेब काय केलं तुम्ही काय केलं? त्या बोरीमध्ये माल कमी केला साहेब। एका बोरीमध्ये 2-2 किलो माल कमी येत आहेत, दुकानदार रडत आहेत। दुकानदार तुमच्यापर्यंत याचं म्हणलं की लगेच दुकानदारांना धमकी, त्यांनी दिलेला अर्ज एक वापस घेऊन चालले तुमच्या धमकीमुळे, प्रशासनाच्या धमकीमुळे। साहेब आज तुम्ही त्या राशन दुकानची वाट लावून ठेवली। आज कुठल्याही कामाला आम्हाला तहसीलमध्ये पैसे मोजावे लागत आहेत। तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष काही लोकांचे नाव सांगलेले आहेत की या व्यक्तीने या असे कामं करत आहेत म्हणून तुम्ही त्या दलालांना सोबत घेऊन फिरत आहात, तुम्ही त्या दलालांच्या माध्यमातून कामं करत आहात। तुम्हाला आम्ही वैयक्तिक सांगलेलं होतं साहेब आम्ही प्रामाणिक सैनिक आहोत, आम्हाला कोणाची दलाली किंवा आम्हाला रुपये कोणाचा नको आहे। आणि कंधारवासियांना माहिती आहे की आम्हाला पैसे लागत नाहीत साहेब, आम्हाला तुमची इमानदारी लागते, आम्हाला तुमचं कर्तव्य लागतं जेणेकरून या कंधारच्या जनतेचं भलं होईल। साहेब माझ्या विधवा बाया तिथं फिरत आहेत तुमच्या तहसील कार्यालयामध्ये। आज सोमवारच्या दिवशी बघा तुमच्या तहसील कार्यालयामध्ये विधवा बाया फिरत आहेत, तलाट्याची सही, मंडळ अधिकाऱ्याची सही लागण्यासाठी लोक काल आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलं प्रशासनाच्या। त्या विधवा बायांकडून 3-3 हजार रुपये घेत आहेत, तिथं दलाल बसलेले आहेत आणि तुम्ही त्या दलालांना सोबत घेऊन फिरत आहात। आज जर बालाजी चुकलवार सामाजिक कार्यकर्ता असेल तर बालाजी चुकलवारच्या अवकाशात राहायला पाहिजे, बालाजी चुकलवारने मर्यादित राहायला पाहिजे। बालाजी चुकलवार सामाजिक कार्यकर्ता म्हणून 10 फायली घेऊन तहसीलदार समोर येऊन तिथं दलाली करून काम करून घेऊन जायला नाही पाहिजे। आज नगरपालिकेमध्ये 50 ते 60 गुंठेवारीच्या फायली तुमच्याकडे पेंडिंग आहेत। तुम्हाला नगरपालिकेला एक आयडी बदलणं झाली नाही, ते दिवाकर साहेब शिव गेल्याच्या नंतर हे आम्ही कोणाला विचारायचं? तुम्ही नगर प्रशासक म्हणून आहात, तहसीलदार म्हणून आहात, आम्हाला तुमच्याकडून काय पारदर्शकता भेटली? तुमच्याकडून आम्हाला कंधारवासियांना कुठलं कार्य चांगलं भेटलं? आम्हाला दाखवा एक तरी काम। तुमच्या ऑफिसमध्ये पेंडिंग मध्ये ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहेत? शेतीच्या हेरिंगच्या, रस्त्याच्या हेरिंगच्या, तुम्ही त्या उच्च न्यायालयापेक्षा उच्च पदावर बसलोत असं तुम्हाला वाटत आहे। तारीख पे तारीख। पण बोरगावकर साहेब आमची एक विनंती आहे, माझी सैनिक संघटनेच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही आम्हाला ओळखलं नाही कारण तुम्हाला इमानदारी ओळखू येत नाही, तुम्हाला वफादारी ओळखू येत नाही। कारण इमानदारी ओळखण्यासाठी, इमानदारीच्या व्यक्तीला ओळखून त्यांच्यासोबत इमानदारीचे काम करण्यासाठी स्वतःचा चष्मा इमानदारीचा पाहिजे, स्वतःची नजर इमानदारीची पाहिजे। पण आता आम्हाला कुठेतरी तुमच्या इमानदारीवर एक आम्हाला संशय येत आहे, कारण तुम्ही करायला ते, बोलायला ते आणि निर्णय घ्यायला ते। आमच्या कंधारसाठी तुम्ही काय केलं? आज 6 ते 7 महिने खुर्चीवर बसून फक्त तुम्ही आम्हाला तारीख पे तारीख दिलेले आहेत आणि सर्व उलटे कामं केले आहेत। सकल मातंग समाज हा माजी सैनिक संघटना किंवा कंधारवासियांना 100 फुटाच्या रस्त्यासाठी तुम्ही लढवलं, आम्हाला तुम्ही लढवलं आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची वेळ आणली होती। पण आम्ही तिथे हुशार होतो म्हणून आम्ही आमच्या समाज कंधारवासियांना आम्ही त्याच्यामध्ये फसू दिलं नाही। पण आपल्याला एक विनंती आहे की आपण प्रशासक एक कंधार तालुक्याचे दंडाधिकारी हे पद खूप मोठं असतं आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम करा। तुम्हाला तुमच्या कर्तव्यावर तुम्ही त्या पदावर आलेले आहोत, तुम्हाला पगार सुद्धा खूप आहे। आपल्याला परिवार चालणे इतकी आपली पगार आहे, ते मान सन्मानाचं पद आहे, त्या पदाला मान सन्मानानं ठेवा जेणेकरून तुमच्या हातून आमचं काय नुकसान होऊ नये, तुमचं काही नुकसान होणार नाही। कारण तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला इथं राजकीय लोकांचा तुम्हाला आशीर्वाद आहे ना, म्हणूनच तुम्ही उलटे कामं करण्याचा तुम्ही एक निश्चय केलेला आहे। तर मी या हिंदी बाणाच्या लाईव्हच्या माध्यमातून परत एकदा कंधारचे दंड अधिकारी माननीय आदरणीय सन्माननीय बोरगावकर साहेब तथा नगर प्रशासनाचे प्रशासक म्हणून सीओ म्हणून काम करणारे अधिकारी बोरगावकर साहेब आपणाशी विनंती करत आहे, तुम्ही या गलतफहमीमध्ये राहू नका की माझ्याकडे कोणी बघत नाही, मी कोणाला काही जमू देत नाही किंवा मला कोणी ओळखत नाही। पण बालाजी चुकलवार कुठल्याही कामामध्ये काम करत असताना मी पूर्ण अभ्यास करूनच काम करत असतो
आणि तुम्हाला जर जमलं तर, जर तुमच्यानं झालं तर अण्णाभाऊ साठेचा जो पुतळा आहे दर्शनी भागामध्ये येणारच आहे आणि 100 फुटाचा रस्ता होणार आहे. पण जमलं तर करा. जर तुमच्यानं चांगलं काम होत नसेल तर वाईट काम करण्याचा प्रयत्न करू नका. हात जोडून विनंती. आम्ही सैनिक आहोत म्हणून काय आम्ही कुठले काय महान काम करणारे किंवा तुम्हाला कुठं अडवणूक फसवणूक करणारे आम्ही अपेक्षा ठेवत नाही. तर तुम्ही तुमच्या पदाला तुमच्या त्या खुर्चीला न्याय द्या. पण कंधारमध्ये विषमता, कंधारमध्ये लॉ अँड ऑर्डर कुठं त्याचा कमी बेशी होईल असं या दंड अधिकाऱ्याकडून आम्हाला अपेक्षा नाही. म्हणून जे जिल्हाधिकारी साहेबांनी जे निर्णय दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कारवाई तात्काळ करा. ओपन दुकानदाराचा जो विषय आहे तो पण तुम्ही कंप्लीट करा. आणि सर्वात मोठं जे तुम्ही काल पाप केलेलं आहे ते पाप प्लीज कोणीही इथून पुढे जरी कोण्या तालुक्यात गेला तर तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. पण असं पाप करू नका. कारण आम्ही माणसं आहोत, तुम्ही माणसं आहोत. जर इथं जरी काय कमी बेशी झालं तरी वरी फक्त हिसाब आहे, कारण तो ईश्वर बघत आहे. कारण ज्या हे कंधारची भूमी ही वीरांची भूमी आहे साहेब. या भूमीमध्ये जो येऊन गद्दारी करेल, जो कोणची फसवेगिरी करेल किंवा कोण्या मामुली याच्यामध्ये आमिषाला बळी पडून जर कंधारवासियांचं जर वाटोळे करून जर जातो म्हणतील तर ते जाणार नाहीत. कारण त्याचं ताजं उदाहरण म्हणजे तुम्हालाही माहिती आहे तुमच्या समितीमध्ये जे अधीक्षक म्हणून आले होते राजपूत, आदरणीय म्हणायचं नाही त्या राजपूतला, तर तो लाचखोर राजपूत साहेबांचं तुम्ही डोळ्याच्या समोर उदाहरण तुमचे आहे. आणि कंधारमध्ये आम्ही जर आमच्या जर ह्याच्यावर आलो, संघटना जर आलो तर तुमचे दररोजचे आम्ही कर्मचारी 10,000 कर्मचारी आम्ही एसीबीला लावून अडकू शकतो. पण त्या खुर्चीवर बसणारा व्यक्ती त्या परिवाराला, त्याच्या परिवाराच्या याला मान सन्मानाला ठेच पोहोचू नये. तुम्ही केलेलं कार्य काळा बाजार, या कर्मचाऱ्यांनी केलेला काळा बाजार, हे उद्या मुलं जर गेले, त्या अधीक्षकांची मुलं ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेमध्ये अगोदर त्या मुलांना काय म्हणत असतील की यांचे वडील यार अधीक्षक आहेत. पण आज त्या मुलांना वेगळ्या नजरेनं बघतात की अरे वो लाचखोर, ते राजपूत अधीक्षकाचा हा मुलगा आहे, याच्याकडे 2 नंबरचे पैसे आहेत. हे असे लोक त्या मुलांना, त्यांच्या पत्नीला वेगळ्या नजरेनं बघतात आणि ते पाप त्या स्वतःचा असून त्या मुलांना भोगावं लागतं. म्हणून आम्ही ते वाईट काम करणार नाही. पण एवढंच विनंती करतो की साहेब तुम्ही फक्त तुमच्या खुर्चीला न्याय द्या. तुम्ही जर इकडे तिकडे जर साईड मारून हात मारून जर तुम्ही जर काही जर इथं जर भलं करून कोणाचं जातो म्हणला तर बालाजी चुक्कलवाड माजी सैनिक संघटना तुम्हाला कंधारमध्ये असे काम करून बाहेर जाऊ देणार नाही. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.